बिबट्या माणसात येण्यापेक्षा आपण बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात जातो. चटक लागली मानवी रक्ताची बरोबर आहे. की मग तो नरभक्षक बनतो. तुमचा माझा जर जन्म झालेला आहे तर आपल्या दोघांनाही जगण्याचा अधिकार आहे. लोकांचं आता कसं लोक चिडलेत. हम्म. लोकांचं एक मुद्दा तर की आम्हाला गोळ्या घालची परवानगी द्या. उद्या बिबट्यांची परत जर संख्या वाढली तर आपण परत गोळ्या घालणार का? या 5.5 वर्षाची भरपाई द्या. आमच्या आयुष्याची वर्ष कमी केली तुम्ही. चीनमध्ये एक रूल आहे सर, ट्रक जर रस्त्यावरून जात असेल तर त्या ट्रकला शीट लावावी लागते. अच्छा. हा, मग ती वाळूची असू द्या, मुरुमाची असू द्या, कशाची असू द्या, त्याच्यावरती एक शीट लावतात. तशीच सीट आपल्याकडे आपण लावू शकतो. आपल्याकडे हे जे डंपर चाललेले आहेत मग पुणे मुंबईमध्ये ते पण अर्ध धूर जसं वाऱ्यावरती सोडत जातात. पण शीट लावणे का धूर जे आहे ते जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत जे हवेवरती तरंगू शकतात ते पार्टिकल्स हवेमध्ये येणार नाहीत आणि ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल. आपल्या आजूबाजूचं भूगोल आणि पर्यावरण आपलं भोवताल हा आता आपल्यावर इतका परिणाम करतो आहोत की यापुढे आपलं जीवन आणि मरण हे त्याच्यावर लंबून राहिलं आहे. आणि असं असेल तर मग आता माणूस बिबट्यांच्या वस्तीमध्ये शिरतो आहे आणि बिबट्या माणसांच्या हा आता प्रश्नच आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत ओम सरांशी. नमस्कार सर. तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की हे बिबटे माणसांच्या वस्तीमध्ये शिरत आहेत की माणूस त्यांच्या वस्तीमध्ये शिरतोय? खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली. तर बिबटे माणसाच्या वस्तीत शिरतायत किंवा माणूस बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात जाते याचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल की बिबट्यांचं अधिवास क्षेत्र काय, त्याचं हॅबिटॅट कुठले. तर बिबटे जवळपास जंगलाच्या अशा बाहेरच्या साईडला राहतात. एखादं जर जंगल आपण कन्सिडर करायचं झालं तर जंगलाच्या मध्यभागी वाघ असतो आणि बरोबर. वाघ जो आहे तो अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी असतो. अच्छा. आणि त्याच्याच बाजूला जे बॉर्डर रिजन आहे, ट्रान्झिशन झोन ज्याला आपण म्हणतो, त्या बरोबर. ट्रान्झिशन झोन मध्ये बिबटे असतात. बरोबर आहे. वाघ आपल्या अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, बिबटे आपल्या अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी, पण बरोबर आहे. दोघांचं अधिवास क्षेत्र जे आहे ते बाहेरच्या साईड ओके. वेगवेगळं आहे. म्हणजे याच्यात आता बिबट्यांचा आणि माणसांचा संघर्ष का होत चाललाय किंवा माणूस बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात का शिरत चाललाय? जसं जसं जंगलतोड वाढत चालली, जसं जसं माणसाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर तसं तसं शेतीची गरज वाढत चालली बरोबर आहे. आणि हळूहळू त्यामुळेच आपण बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात चाललेलो आहे. आणि तेच एक कारण आहे की बिबट्या माणसात येण्यापेक्षा आपण बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात जातोय. बरोबर आहे. मग हे माणसांची चूक आहे असं म्हणायचं? अ, म्हणू शकतो आपण. कारण हम्म. शेवटी जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच देण्यात आलेला आहे बरोबर आहे. आणि सगळ्यांचंच आपलं घर आहे. जसं तुमचं माझं घर आहे, तसंच बिबट्यांचं पण आपलं घर आहे. तर ग्रामीण भागात जशी जशी शेती वाढत जाईल, जशी जशी लोकसंख्या वाढत जाईल, गाव पसरत जातील, जंगलात जातील, जंगलतोड होत जाईल आणि ऑटोमॅटिकली आपण बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात जाऊ. त्या क्षेत्रात राहणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे बिबटे जन्मापासून उसाच्या शेतामध्ये जन्मतात, बरोबर. त्यामध्येच वाढतात. हम्म. त्यांना वन्य प्राणी तरी का म्हणायचं, हा त्यांचा मुद्दा आहे. वन्य प्राणी म्हणण्यासाठी बिबटे काही जे आहेत म्हणजे आपण एक्झॅक्टली वन्य प्राणी कोणाला म्हणतो हे बघायला पाहिजे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये काही कंडिशन्स टाकलेल्या आहेत की एखादा जीव जर कम्प्लिटली जंगलामध्ये राहत असेल, त्याचं बरोबर. अधिवास जंगलामध्ये असेल, त्याची संपूर्ण आयुष्याच्या ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे रिप्रोडक्शन असू द्या, मेटिंग असू द्या किंवा त्याचं नंतरच्या पण ज्या क्रिया असतील त्या सगळ्याच जर जंगलात होत असतील बरोबर तर आहे. तो एक वन्यजीव असू शकतो. बरोबर आहे. पण बिबटे जे आहेत, आता बिबट्यांच्या अधिवास क्षेत्रात मनुष्य गेल्यामुळे काय होत चाललेलं आहे, की त्या ठिकाणी शेती वाढलेली आहे आणि बऱ्याचदा बरोबर ती आहे. मादी जी असते ती शेतीमध्ये येते. ऊसाच्या शेती असू द्या किंवा आजूबाजूच्या रिजन मधली असलेली शेती असू द्या. त्या रिजन मध्ये ती पिल्लांना जन्म देते आणि बरोबर म्हणून आहे. बिबट्यांना असं वाटतं, की शेती हेच माझं घर. अधिवास आहे, हेच माझं हॅबिटॅट झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर बिबटे ते त्यांच्याच घरात राहतात, फक्त आपण त्यांच्यावरती अटॅक केल्यासारखं असं. तर या बिबट्याला शेड्यूल 1 मधनं काढा, अशी लोकांची मागणी आहे. बरोबर हे आहे. शेड्यूल 1 काय आहे आणि त्याला काढल्यावर काही फरक पडेल का? शेड्यूल एक वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत अशा अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती की ज्या प्रजातींना माणसाच्या वाढीमुळे किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमुळे जे धोका निर्माण झालेला आहे, त्यांच्या नामशेष होण्याच्या त्या काठावरती आहेत, तर बरोबर अशा आहे. प्रजातींना आपण शेड्यूल ए मध्ये टाकतो. बरोबर आहे. तर ते शेड्यूल एच्या ज्या प्रजाती आहेत त्यांना आपण हायेस्ट प्रोटेक्शन देतो. तर बिबट्या सुद्धा शेड्यूल ए मध्ये आहे. आता बरोबर. डिमांड येत आहे की त्यांना शेड्यूल 2 मध्ये टाकावं. आता बरोबर शेड्यूल आहे. 2 मध्ये काय आहे की जे प्रोटेक्शन आपण शेड्यूल ए मध्ये देतो किंवा 1 मध्ये देण्यात येतं, ते प्रोटेक्शन हलकसं माइल्ड होतं. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यायची गरज पडत नाही, की काही ठिकाणी प्राण्यांनी हल्ला केलेला असेल किंवा त्या ठिकाणी जर काही कंडिशन्स
वाढत चाललेले असतील, वाद वाढत चाललेले असतील, तर तिथे राज्य सरकार आपल्या परीने आपल्या लेव्हलवरती त्याला मॅनेज करू शकतं. तर बरोबर आहे. म्हणून लोकल लोकांची अशी मागणी आहे, की जिथे सारखे बिबट्यांचे हल्ले होतात, तर त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे, की त्याला शेड्यूल 1 मधून काढून शेड्यूल 2 मध्ये टाकावं. तुमचं त्याच्यावर काय ओपिनियन आहे? कसं केलं पाहिजे? मला असं वाटतं, की शेड्यूल 1 मध्येच राहू द्यावं त्याला. हं. कारण शेड्यूल 2 मध्ये टाकल्यानंतर त्याचं प्रोटेक्शन कमी होईल आणि आपल्याकडे आधीच शिकारीवरती जरी बंदी घातली, तरी शिकार अजून सुद्धा होतीच आहे. बरोबर आहे. म्हणून बिबट्यासारखा जो जीव, की जो आपल्या अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, तर बरोबर आहे. तो नामशेष व्हायला लागला किंवा त्याची शिकार व्हायला लागली, तर त्याच्या खाली असणारे जे किंवा जी इकोसिस्टम त्याच्यामुळे बॅलन्स आहे, की जसं बिबट्या कोणाचा शिकार करतो, की डुकरांचा शिकार करतो किंवा काही वन्यजीव आहेत, जसे कुत्रे आहेत, त्यांचा शिकार करतो किंवा अ, हरणांचा शिकार बिबट्या करतो बऱ्याचदा. तर त्यांची संख्या वाढू शकते. त्यांची जर संख्या वाढली, तर जे बेसिकली ते शाकाहार करतात आणि शाकाहारामुळे काय होईल, की जे प्लांट स्पेसीज आहेत, त्या प्लांट स्पेसीज नामशेष होण्याच्या काठावरती जाऊ शकतील. पण जी इकोसिस्टम आहे, त्या इकोसिस्टम मधला जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स बिघडू शकतो. जे संतुलन आहे ते बिघडू शकतं. म्हणून त्याला शेड्यूल 2 मध्ये न टाकता शेड्यूल 1 मध्ये ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात यावं. असं मी ऐकलंय, की एकदा ते टायगर टेस्ट द ब्लड, ह्युमन ब्लड, हं, ही बिकम अ मॅन ईटर, राइट. की त्याला एकदा चटक लागली मानवी रक्ताची, बरोबर आहे. की मग तो नरभक्षक बनतो. हं. हे बिबटे नरभक्षक असतात का? बिबटे नरभक्षक नसतात ॲक्चुअली कारण त्यांच्या मागचं काय आहे ना, की एक्झॅक्टली त्यांचं हॅबिटॅट डिस्टर्ब झाल्यामुळे ते वसाहतीमध्ये येतात आणि वसाहतीमध्ये आल्यानंतर मग तिथे मग शेळ्या, मेंढ्या, गाई, बकरी वगैरे जे आहेत, त्या अशा जीवांवरती ते हल्ला करतात. मग त्या जीवांवरती हल्ला करता-करताना बऱ्याचदा असं होतं, की त्यांचाच जे शेळीचा आकार आहे किंवा बकरीचा आकार आहे, त्याच लेव्हलचं जर एखादं बाळ असेल किंवा एखादं मूल असेल, तर त्या मुलावरती पण ते हल्ला चढवू शकतात. म्हणून ते नरभक्षक नाही म्हणता येणार, कारण ते मोठ्या प्राण्याचा शिकार करत नाहीत. माणसांचा सहसा कुठलाही प्राणी शिकार करत नाही. पण तितकी मेहनत त्यांना ग्रामीण भागामध्ये किंवा मानवी वसाहतीमध्ये घ्यावी लागत नाही. म्हणून ते सहज शिकार तिथे अवेलेबल झाल्यामुळे ते तिथे माणसांचा सुद्धा शिकार करतात बऱ्याच. ओके. विदर्भामध्ये वाघांचा इश्यू आहे. बरोबर आहे. पण आता वाघांचा तर एरियाचाच इश्यू आहे. समजा एरिया तर मोठा लागतो बरोबर आणि आहे. तेवढ्या मोठ्या एरियात तर वाघाची संख्या वाढली आहे हं. आणि त्यामुळे जंगलाची संख्या मात्र वाढलेली नाही. नाहीये. यावर उपाय काय? तुम्ही ज्या मुद्द्याकडे वळतायत आत्ता, तो मुद्दा म्हणजे कॅरिंग कपॅसिटीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. की एखाद्या इकोसिस्टमची किंवा एखाद्या फॉरेस्टची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते. आता वाघ असा जीव आहे, की ज्याला जवळपास 50 स्क्वेअर किलोमीटर ते 150 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया लागतो. त्या कंडिशनमध्ये असं होत चाललंय, की आपण जंगलतोड किंवा कागदोपत्री आपल्याकडे जंगल आहे. बरोबर आहे. पण इन रिॲलिटी ग्राउंडमध्ये तशी जंगल आपल्याकडे अवेलेबल नाहीये. बरोबर आहे. आणि म्हणून वाघांची संख्या जर वाढत चालली, तर त्यांना अधिवास पण तेवढा मोठा पाहिजे. त्यांचा बरोबर हॅबिटॅट आहे. सुद्धा तेवढा मोठा पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होत चाललेलं आहे, की त्या पर्टिक्युलर रिजनची कॅरिंग कॅपॅसिटी संपत चालली. आता त्याचा दुसरा मुद्दा असा आहे, की कॅरिंग कॅपॅसिटी वाढवता कशी येईल? तर 2 गोष्टी आपण करू शकतो लाँग टर्ममध्ये. लाँग टर्ममध्ये आपण नवीन जंगलं लावू शकतो, वृक्षारोपण करू शकतो, अफॉरेस्टेशन, रिफॉरेस्टेशन ज्याला म्हणता येईल ते. आणि दुसरी गोष्ट आहे, की ज्या ठिकाणी 2 जंगल आहेत, 2 जंगलांच्या मधून एखादा हायवे गेलेला आहे किंवा तिथे काहीतरी एक इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आलेला आहे किंवा एखादी वसाहत आलेली आहे. अशा 2 वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटीजला किंवा इकोसिस्टम्सला आपण जॉइन करू शकतो. कनेक्टिंग कॉरिडॉर डेव्हलप करू शकतो. ज्यावेळेस कनेक्टिंग कॉरिडॉर डेव्हलप होतील, तर तो शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला एक पर्याय डेव्हलप करेल, की ज्याच्यामुळे वाघांची जर संख्या वाढली, तरी ते वाघ तिथून एका इकोसिस्टममधून दुसऱ्या इकोसिस्टममध्ये ट्रॅव्हल करू शकतात. हे वाघ, बिबट्या यांचा समस्या एवढी वाढत चालली आहे, की आता अशी एक पॉप्युलर मागणी पुढे येते, की या प्राण्यांना उचला आणि वनतारामध्ये घेऊन जा. तर ती आयडिया कशी आहे? वंतारा सर ॲक्चुअली दॅट इज अ रेस्क्यू सेंटर. तर त्या ठिकाणी असे प्राणी जायला पाहिजेत, की ज्या प्राण्यांना काही इजा झालेली आहे किंवा ते सर्कसमध्ये काम करतायत किंवा कुठे मंदिरामध्ये आहेत, की ज्यांचे जसं की हत्तीला आर्थरायटिस झालं किंवा काही एखादे आजार वगैरे झालेले असतात, तर त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपण वंतारामध्ये त्यांना घेऊन जातो. बरोबर आहे. सो दॅट्स अन काइंड ऑफ एन एक सिस्टम त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. पण जे आता बिबट्या आहेत, जे परफेक्टली फाईन आहेत आणि फिट अँड फाईन कंडिशन्समध्ये असलेले बिबट्या, वाघ किंवा असे बाकीचे पण जे प्राणी आहेत, त्यांचा मूळ प्रश्न हा नाहीये, की त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी शिफ्ट करणे. आपल्याला प्रजाती संरक्षणाची गरज नाही, आपल्याला अधिवास संरक्षणाची गरज आहे. बरोबर आहे. आणि अधिवास संरक्षण आपण त्याच वेळेस देऊ शकतो, की ज्यावेळेस आपल्या डेव्हलपमेंटला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ओके. तर मी म्हणतो तसं लाँग टर्म सोल्युशन आहे समजा. पण लोकांचं आता कसं लोकं चिडलेत,
हम्म. लोकांचा एक मुद्दा तर की आम्हाला गोळ्या घालायची परवानगी द्या, शॉर्ट टर्म मध्ये शॉर्ट त्यांना टर्म रिझल्ट, मध्ये. क्विक रिझल्ट हवेत. मग ते व्हर्मिन अॅनिमलला गोळ्या घालायची परवानगी असते असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. मग व्हर्मिन अॅनिमल कोण असतात? वर्मिन ॲनिमल्स असे ॲनिमल्स आहेत की ज्याच्यामुळे जे शेतीला नुकसान करू शकतात किंवा जे पाळीव प्राण्यांना नुकसान करू शकतात किंवा ज्याच्यामुळे अन्न साठ्याला नुकसान होऊ शकतो, अन्न पुरवठ्याला नुकसान होऊ शकतो. तर असे जे प्राणी प्रजाती आहेत की त्यांना आपण वर्मिन कॅटेगरीमध्ये म्हणतो. आधी त्यात काय उदाहरण आहेत? हां, उंदीर झालं, ओके. कावळे झाले, ओके. घूस झाली. ह्याला अच्छा. पण वर्मिन कॅटेगरीमध्ये. म्हणजे वर्मिन सर आता कसं आहे, की ते एक नोटिफिकेशन बेस्ड सिस्टम झालेली आहे, की गव्हर्नमेंट काय करते, केंद्र सरकार, राज्य सरकार, की एक ठराविक काळासाठी एखाद्या प्रजातीला किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल प्राण्याला आपण काही काळासाठी वर्मिन म्हणजे घोषित करतो. ओके. वर्मिन एखादा प्राणी ज्यावेळेस घोषित होतो, तर त्याचं तात्पुरत्या प्रमाणात संरक्षण आपण कमी करतोय. अच्छा. म्हणजे ते शेड्यूल 1 मध्ये असू द्या, 2 मध्ये असू द्या, त्याचं आपण तात्पुरत्या प्रमाणात अच्छा. प्रोटेक्शन कमी केलं. बरोबर आहे. आणि त्यामुळे काय होईल, की त्याच्यावरती आपल्याला त्याला पकडून दुसरीकडे किंवा दुसऱ्या एखाद्या हॅबिटॅटमध्ये त्याला ट्रान्सफर करता येईल किंवा त्याला केजमध्ये टाकता येईल किंवा त्याच्यावरती काही दुसरे उपाय सुद्धा करू शकतील. तर अशा पर्टिक्युलर स्पेसीसला आपण वर्मिन कन्सिडर करतो. बिबट्या वर्मिन नाहीये. ओके. बिबट्या हा एक आपल्या म्हणजे जसं आपण डिस्कस केलं, की अन्न साखळीमधला सर्वोच्च जीव आहे. बरोबर आहे. तर त्याला वर्मिन कन्सिडर करणं नैसर्गिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या हे चुकीचं ठरलं. चुकीचं. बरोबर. बरोबर आहे. मग थोडक्यात जंगलं वाढवली पाहिजेत, आदिवासी तयार केले पाहिजेत. अगदी, अगदी. हाच त्याचा चांगला उपाय बरोबर. आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये मग आता गोळ्या घालायची मागणी त्याचं काय करायचं? मला तर असं वाटतं, की सर, की म्हणजे तुमचा माझा जर जन्म झालेला आहे, तर आपल्या दोघांनाही जगण्याचा अधिकार आहे. बरोबर. त्याचप्रमाणे प्रत्येक सजीवाचा जर जन्म झाला, तर त्याचा सुद्धा अधिकार आहे. मृत्यू प्रत्येकालाच येणार आहेत. पण तो मृत्यू नैसर्गिकरित्या आलं, तर ते चांगलं असतं. आणि बिबट्या आपल्या वसाहतीमध्ये येतो म्हणून त्याला गोळ्या घालणं किंवा बिबट्या आपल्यावरती हल्ला करतो म्हणून त्याला गोळ्या घालणं, तर ते संरक्षण कुठलं संरक्षण आपण त्याला एक्झॅक्टली देतोय. संरक्षण फक्त एखाद्या प्रजातीसाठी नसून ते निसर्गाच्या संरक्षणासाठी दिलेलं एक कन्झर्वेशन किंवा त्याला प्रोटेक्शन एफर्ट आपण कन्सिडर करू शकतो त्याच्यात. बरोबर आहे. बरोबर आहे. बेसिकली त्याला गोळ्या घालून तो उपाय नाहीये. उपाय हा आहे, की उद्या बिबट्यांची परत जर संख्या वाढली तर आपण परत गोळ्या घालणार का? हा दुसरा प्रश्न पडतो बरोबर त्याच्यामध्ये. आहे. मग संख्या जर वाढत असणार आहे, तर त्यांचं अधिवास क्षेत्र आपल्याला डेव्हलप करायला लागेल आणि अधिवास क्षेत्र डेव्हलप करण्यासाठी आपल्याला लाँग टर्म पॉलिसीज डेव्हलप करायला लागतील. लाँग टर्म पॉलिसीज जसं की आपण नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन डेव्हलप केली, तर तिच्यामध्ये आपण पुढच्या 10 वर्षाचे प्लॅन्स डेव्हलप करतो. तर त्याचप्रमाणे नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी सुद्धा डेव्हलप करावी आणि त्याला एक्झिक्यूट सुद्धा करावं. बरोबर आहे. नुसतं कागदोपत्री 2018 ची पॉलिसी आपण बनवलेली आहे. पण त्याच्या पुढे आपण त्याचं कितपत एक्झिक्युशन केलेलं आहे. कागदोपत्री आपली जंगलांची एरिया जो आहे, क्षेत्रफळ आहे ते वाढतंय. पण रिॲलिटीमध्ये आपली जंगल वाढतायत का? बरोबर आहे. हा मुद्दा आपण ज्यावेळेस खरोखर मनापासून ज्यावेळेस करायला लागू, तर कदाचित संरक्षणाला एक वेगळा ॲस्पेक्ट भेटेल, एक वेगळा किंवा दृष्टिकोन आपण भेटेल. या सगळ्या भागामध्ये हं. बकरे बांधून ठेवले, कोंबड्या सोडल्या, का सुटेल का प्रश्न? तो सुटू शकतो. बऱ्यापैकी काही प्रमाणामध्ये सुटू शकतो. शेवटी काय आहे, की बकरे, कोंबड्या वगैरे हे जे आहेत, हे बिबट्यांचं किंवा वाघांचं एक नॉर्मल प्रेच आहे. तर ते त्यांचा शिकार करू शकतात आणि त्यामुळे ते मग त्यांचं एकदा पोट भरलं, तर ते ग्रामीण भागामध्ये किंवा शेतीच्या भागामध्ये येणार नाहीत. आणि त्याच्यामुळे ओके. माणसांवरती होणारे किंवा लहान बाळांवरती होणारे जे हल्ले आहेत, ते बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतील. ओके. ओके. जसं काय बिबट्यांना चिप लावली पाहिजे का? आणि त्यांना ट्रॅक केलं पाहिजे का? बिबट्यांना सर, बिबट्या एक असा जीव आहे, की जो कॅमोफ्लॉग करू शकतो. म्हणजे जसं स्नो लेपर्डचं डिस्कशन करायचं झालं, तर आपल्याला अजून एक्झॅक्टली माहितीच नाही, की आपल्याकडे किती स्नो लेपर्ड्स आहेत. बरोबर आहे. आता स्नो लेपर्ड्स आपण गव्हर्नमेंट डेटाच्या प्रमाणे जर बघितलं तर 286 आहेत. बरोबर आहे. पण ते इतके छान प्रकारे त्या लडाख आणि लडाखच्या रिजनमध्ये कॅमोफ्लॉग करतात, की बाजूने जरी गेलो तरी आपल्याला तो दिसत कळत नाही, नाही. कळत नाही. हं. तर तसंच बिबट्यांचं पण आहे. बिबट्या ज्या क्षेत्रामध्ये आढळतो, जो डोंगराळ, खडकाळ प्रदेश आहे, जंगलाचा जो प्रदेश आहे, त्याच्यात तो कॅमोफ्लॉग होऊन जातो. बरोबर आहे. मग प्रत्येक एखाद्या इंडिव्हिज्युअलला पकडून त्याला चिप बसवून आणि त्याला मॅनेज करणं, त्यापेक्षा मग आपण असं करूयात ना, की क्यूआर कोड बसवून झाडांना लावूयात. हं, हं. जसं म्हणजे काय होईल? झाडांना जर क्यूआर कोड लावला, तर त्याच्यावरून आपल्याला कळेल, की आपल्या झाडांची किती वाढ होतीये आणि त्याच्यावरून आपण फॉरेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी एक मदत होऊ शकते. डायव्हर्सिटी मॅनेजमेंटसाठी. हां, ते तर करता येईलच ना. हां. पण चिप लावणं सर, बिबट्यांची संख्या 13,000 आहे हो, हो. देशामध्ये. प्रत्येक बिबट्याला पकडून चिप लावणं फार नाही आता अवघडच आहे. जिथे हा सगळा इश्यू चाललाय, हां, जिथे लोकं त्रस्त आहेत, राइट. तिथे समजा हा उपाय करता येईल. त्या त्या ठिकाणी नक्कीच करता येईल सर. त्या ठिकाणी नक्की करता येईल.
ओके. याच्याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या दिल्लीमध्ये लोकांचे प्राण अक्षरशः कंठाशी आलेत आणि अगदी सूर्यकांत हे जे आपले सरन्यायाधीश आहेत ते सुद्धा म्हणाले, की मी सकाळी फिरायला गेलो आणि आल्यावर मला अस्वस्थ वाटायला लागलं. एवढी स्थिती वाईट आहे. तर AQI वाढतोय एअर क्वालिटी इंडेक्सचं. तर AQI काय असतो? सो बेसिकली एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे की त्याच्यामध्ये आपण काही पॅरामीटर कन्सिडर करतो, की हं, हं. ज्याच्यात वेगवेगळे गॅसेस जसं की सल्फर डायऑक्साईड झालं, नायट्रोजन ओके. डायऑक्साईड झालं. हे जे गॅसेस जसं बेन्झीन वगैरे झाले, असे 8 वेगवेगळे गॅसेस आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. कार्बन मोनॉक्साईड, पार्टिक्युलेट मॅटर 2.5, पार्टिक्युलेट मॅटर 10. तर हे जे 8 गॅसेस वगैरे जे आहेत, तर त्यांचा आपण एक त्याच्यावरून आपण एअरची जी क्वालिटी आहे ती मेजर करतो आणि त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया येते, की बाबा या भागामध्ये आपली हवा किती प्रदूषित झालेली आहे किंवा बरोबर. किती श्वास घेण्यालायक आहे. एक्झॅक्टली. सो ते झालं AQI कन्सिडर. ओके. मग तो किती सेफ असतो? कितीपर्यंत सेफ असतो? जर जागतिक लेव्हलमध्ये जर बघायचं झालं तर 50 पर्यंत जर AQI जर गेला तर त्याला डेंजरस कॅटेगरीमध्ये म्हणतात. पण भारतासारख्या ठिकाणी जिथे ड्रायनेस जास्त आहे, जिथे हं. धुळीचं प्रमाण जास्त आहे आणि माणसाची सहनशीलता पण जास्त आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण 150 पर्यंत AQI जो आहे तो गुड कॅटेगरी किंवा सॅटिस्फॅक्टरी कॅटेगरीमध्ये मग कन्सिडर दिल्लीत करतो. दुपटीपेक्षा जास्तीला दिल्लीमध्ये गेलाय. 600-700 पर्यंत गेलाय. पण ते दिल्लीचं जे AQI आहे किंवा तिथलं जे एअर पोल्युशन आहे त्याच्याशी बरेच पॉइंट्स आहेत जे निगडीत आहेत त्याच्याशी. भौगोलिक मुद्दे पण येतात, पर्यावरणीय मुद्दे पण येतात त्याच्यामध्ये. पण मुळात हे स्मॉग हा काय प्रकार काय? स्मोक आणि फॉग यांचं काही ते मिश्रण आहे का? अ, बरोबर आहे सर. आता फॉग हा प्रकार म्हणजे की जसं ढगांची निर्मिती आकाशामध्ये होते. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर ढग जमिनीवरती तयार झाले, हां, तर हां. त्याला आपण फॉग म्हणतो. त्याला ओके. आपण मराठीमध्ये धुकं म्हणता येईल. बरोबर ठीक आहे. आहे. त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसतो. बरोबर आहे. त्याला त्याचा रंग जो पांढरा हलकासा ग्रेश असू शकतो. तर त्याला आपण फॉग म्हणता येईल. धुकं. धूर जो आहे, तर धूर आणि धुकं ज्यावेळेस एकत्र येतं, तर त्याचंच बनतं धुरकं. हं. त्यालाच आपण म्हणतो स्मॉग. स्मॉग. म्हणजे फॉग प्लस स्मोक बिकम्स दी स्मॉग. आता ही स्मोक येते कुठून? व्हेइक्युलर एक्झॉस्टमधून येते किंवा कारखान्यांमधून बाहेर पडते किंवा आपले हे जे रस्ते जिथे खड्डे पडलेले आहेत, त्या खड्ड्यांमधून सुद्धा धुळी चिकण बाहेर हो, जातात. हो, हो. त्याच्यामधून सुद्धा हे पार्टिकल्स येतात आणि हे ज्यावेळेस एकत्र येतात, तर त्याच्यापासून स्मॉग तयार होते. स्मॉगला तपकिरी रंग असं म्हणता येईल. येलोइश कलरचे एक हेज तयार होते. बरोबर आहे. बरोबर आहे. फॉग सूर्योदयानंतर गायब होऊन जातो. हळू-हळू कमी व्हायला लागतो. पण स्मॉग तसं नाहीये. स्मॉग सूर्य उगवल्यानंतर सुद्धा काही काळासाठी तिथे राहतो आणि त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. ब्रोन्कायटिसचे रिलेटेड आजार होऊ शकतात. पल्मनरी डिसीजेस होऊ शकतात. सो दॅट इज स्मॉग. आता मला असा प्रश्न पडतो, की सर्वात जास्त लोकसंख्या देशातली मुंबईमध्ये आहे आणि नंबर 2 दिल्ली आहे. तरी मुंबईत तेवढं पोल्युशन होत नाही. बरोबर आहे. पण दिल्लीत मात्र एवढी समस्या का होते? हल्ली मुंबईमध्ये पण AQI जो आहे, काल परवाचा जर डेटा घ्यायचा झाला, तर त्याच्यात 250च्या आसपास गेलेला होता. अच्छा. पण त्यामागे 2-3 कारणं आहेत, की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर जसं बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट चालला आहे, कोस्टल रोडचा प्रोजेक्ट चालू आहे. तर त्यामुळे तिथली बांधकाम आणि ह्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमुळे धुराचं प्रमाण वाढलेलं आहे. वाढलंय. ठीक. मुंबई एक ओपन जागी येते. ओपन जागी म्हणजे की एका साइडने तिला अरबी समुद्र आहे आणि त्या ठिकाणी वारे कंटिन्युअसली वाहत राहतात. मग अशा कंडिशन्समध्ये तिथे धुराचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होत जातं. बरोबर. आपल्याकडे ते सी वेव्ह जिओग्राफीमध्ये सी ब्रीज आणि लँड ब्रीज नावाची हो. कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे ते डेली बेसिसवरती ते रोटेशन होत राहतं. दिल्ली तसं नाहीये. दिल्लीमध्ये काय आहे, की एका बाजूला हिमालयाची भिंत येते. पश्चिमेला जर बघितलं तर हिमालयाची भिंत आहे आणि त्याच दरम्यान पश्चिमेकडून येणारे वारे म्हणजे वेस्टर्लीज. हे वेस्टर्लीज सगळा जो धूर आहे पंजाब, हरियाणामध्ये जी परळी असते तिला जाळण्यात येतं आणि ती जाळल्यानंतर तो जो सगळा धूर आहे त्या पश्चिमी वाऱ्यासोबत येतो आणि हिमालयाला आदळतो आणि त्या आदळल्यामुळे तिथल्या तिथेच गॅस चेंबर तयार होतो. दिल्लीमध्ये सर्वाधिक वाहनांची संख्या सर. बरोबर आहे. जवळपास 1 कोटी वाहनं आहेत दिल्लीमध्ये, की जे बाकीच्या कुठल्याच मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये अवेलेबल नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये कन्स्ट्रक्शन पण मोठ्या प्रमाणात चालतं. औद्योगिकीकरण आहे. NCR रिजनमध्ये जर गाझीपूर, मथुरा वगैरे पार्ट बघितला, तर त्या ठिकाणी पण वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि हे सगळं विंटर्समध्ये आपल्याला जास्त जाणवतं. बरोबर आहे. विंटर्समध्ये अँटी सायक्लोनिक कंडिशन्स असतात. वारा वरतून खालच्या दिशेने येत असतो पृष्ठभागाकडे. म्हणून हे जे सगळं कंटॅमिनेटेड मटेरियल आहे, डस्ट पार्टिकल आहे, ती जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळ आढळते आणि दिल्लीला ते पोल्यूट करते. म्हणून आकाश निळं जरी असायला पाहिजे हिवाळ्यामध्ये, तरी ते दिल्लीमध्ये पांढरं दिसतं आणि अच्छा. तो पांढरं म्हणजे काय, की बेसिकली तो सगळा स्मॉगवाला. ओके. ओके. त्यामुळेच दिल्लीच्या लोकांचं आयुष्यमान जवळपास 5.5 वर्ष कमी झालं. की यावर लोकांचं असं म्हणणं असतं, की आम्हाला या 5.5 वर्षाची भरपाई द्या.
आमची आयुष्याची वर्ष कमी केली तुम्ही. भरपाई सर खूप शॉर्ट टर्म उपाय होईल त्याच्यामध्ये. आपल्याला लाँग टर्म उपायांची, योजनांची, पॉलिसीजची गरज आहे, की दिल्लीसारख्या ठिकाणी हे आधी पोल्युशन बीजिंगमध्ये पण होत होतं. पण बीजिंगचं पोल्युशन, शांघायचं पोल्युशन चीनने बऱ्या प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे. तर तसं पोल्युशन आपण सुद्धा करू शकतो, की जे व्हेइक्युलर एक्झॉस्ट आहे, त्या व्हेइक्युलर एक्झॉस्टला जर आपण इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये जर कन्व्हर्ट केलं, तर त्यांचं धुराचं प्रमाण कमी होतं. मग धुराचं प्रमाण जर कमी झालं, तर ऑटोमॅटिकली एक्झॉस्ट सुद्धा कमी निघेल त्याच्यातनं आणि पोल्युशन सुद्धा कमी होईल. त्याचप्रमाणे बांधकामावरती बंदी घालू शकतो. चीनमध्ये एक रूल आहे सर. ट्रक जर रस्त्यावरून जात असेल, तर त्या ट्रकला शीट लावावी लागते. अच्छा. हां, मग ती वाळूची असू द्या, मुरुमाची असू द्या, कशाची असू द्या, त्याच्यावरती एक शीट लावतात ते. तशीच सीट आपल्याकडे आपण लावू शकतो. आपल्याकडे हे जे डंपर चाललेले आहेत ना पुणे, मुंबईमध्ये ते पण अर्ध धूर जसं वाऱ्यावरती सोडत जातात. पण शीट लावल्याने काय होतं? धूर जे आहे ते जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, जे हवेवरती तरंगू शकतात, ते पार्टिकल्स हवेमध्ये येणार नाहीत आणि ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल. मग ते खालच्या दिशेने हे करतात त्यांना. हां, म्हणजे जस्ट त्या डंपरला वरतून शीट लावायची. पण ते खालती कसं राहणार मग? सर वरतून लावल्यानंतर शीट हां. डंपरला शीट लावल्यानंतर खाली राहील ना ते. ते पण ते धुरामध्ये असतात ना पार्टिकल्स? नाही धुरामध्ये पार्टिकल्स येतात कुठून? जर सोर्सला जर आपण एलिमिनेट केलं, अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. तर चीनने ॲक्चुअली हे उपाय केलेले आहेत म्हणून त्यांचं पोल्युशन कमी झालंय. ओके, हां. ओके. सो एलिमिनेशन ऑफ द सोर्सेस इटसेल्फ. बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा विकेंद्रित विकास ही पण एक कल्पना राबवता येईल. विकेंद्रित येस. रिजनल डिस्पॅरिटी आपल्याकडे खूप झालेली आहे सर, की बरोबर. काही रिजन्स जे आहेत ते एक्स्ट्रीमली डेव्हलप्ड आहे, एक्स्ट्रीमली अर्बनाइज आहे, की आता नुसतं महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर प्रत्येक मुलाची आणि मुलीची इच्छा आहे, की मी कॉलेजला पुण्यात जावं. बरोबर. मग आता पुण्यात जर सगळेच जण यायला लागले, तर पुण्यामध्ये लोकसंख्या एकवटेल. इथेच डेन्सिटी वाढायला लागेल आणि इथे त्यांच्या डिमांड कंप्लीट करता हळू-हळू पुण्यात पण प्रदूषण वाढायला लागेल. वाढेल. तेच बरोबर. बंगलोरला होतंय, तेच हैदराबादला होतंय, तेच दिल्लीमध्ये पण होतंय. आपल्याला डिसेंट्रलायझेशन गरजेचं आहे, की जसं आपण महाराष्ट्रामध्ये डिसेंट्रलाइज करू शकतो, की नाशिक आहे, संभाजीनगर आहे, सोलापूरसारखा जिल्हा आहे. नागपूरला आपण अमरावती आणि गडचिरोलीचे जे जिल्हे आहेत, तिथे आपण डिसेंट्रलाइज करू शकतो. तसंच राष्ट्र पातळीवरती पण प्रत्येक राज्यामध्ये आपण डिसेंट्रलाइज करू शकतो. बेस्ट मॉडेल तामिळनाडूने डेव्हलप केलेलं आहे. तामिळनाडूमध्ये चेन्नई व्यतिरिक्त आणखीन 2-3 अशी शहरं आहेत, की ज्यांना कंप्लीटली त्यांनी डेव्हलप केली. जसं कोइंबतूर झालं, बरोबर. मदुराई झालं. या रिजनमध्ये त्यांनी एक सस्टेनेबल वेनी डेव्हलपमेंट केलेली. डिसेंट्रलाइज्ड मॉडेल डेव्हलप केलेले आहेत. आपण दिल्लीवरनं राजधानी बदलून दुसरीकडे नेली पाहिजे का? जर राजकीयदृष्ट्या बघायचं झालं आणि तर नक्कीच असं आहे, की डिसेंट्रलाइज राजधानी होऊ शकते, की एक सेशन आपण दिल्लीमध्ये ठेवावं, दुसरं सेशन आपण कुठल्यातरी दुसऱ्या सिटीमध्ये ठेवावं, की ज्या कारणाने की दिल्लीमधला जो लोड आहे किंवा तिथे जे दिल्लीची कॅरिंग कॅपॅसिटी आहे, तिला डेव्हलप करण्यासाठी एक आपल्याला हे करता येईल, वेळ देता येईल. बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पब्लिक ट्रान्सपोर्टवरती पण काम करावं असं मला वाटतं. कारण आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम पब्लिक ट्रान्सपोर्टचा खूप मोठा आहे आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल व्हेइकल्स लोकं जास्त वापरतात. एक्झॅक्टली. हां, पब्लिक ट्रान्सपोर्ट जर वेळेवर असेल, की जसं जपानमध्ये अगदी वेळेवरती गाड्या येतात. म्हणून लोकं तिथे गाड्या घेत नाहीत. फार बरोबर. कमी आहे प्रमाण गाडी घेण्याचं. तसंच जर आपल्याकडे जर बसेस म्हणा, मेट्रो म्हणा किंवा आणखीन काही पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या हे आहेत म्हणजे मोनोरेल प्रकार वगैरे जे आहेत, शेअर ट्रान्सपोर्ट वगैरे झालं. ते जर व्यवस्थितरित्या आपण जर डेव्हलप करू शकलो, तर ऑटोमॅटिकली आपल्याला बरेच त्याच्यामधनं एक सुविधा भेटू शकते. बरोबर आहे. तर आपण एकंदरीतच खूप इंटरेस्टिंग चर्चा केली. विशेषतः बिबटे आणि त्यांचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे स्मोक आणि फॉग म्हणून जे स्मॉग होतं त्याचा प्रश्न. आता क्या चल रहा है? स्मॉग चल रहा है म्हणजे फॉग हां, तर असा आता नवीनच प्रकार आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळे मग जगायचं कसं? हा प्रश्न सुटायला काही प्रमाणात आपल्या चर्चेतनं मदत झाली असेल, अशी मला अपेक्षा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.